पुण्यातील पाषाणचे योगेश तुपे हे गेल्या सुमारे 15 वर्षांपासून गोसेवा करतात। सध्या पाषाण सूस रस्त्यावर त्यांची ही गोशाळा आहे। गोशाळा रजिस्टर करून आता 5 वर्ष आले, पण त्याच्या 10 वर्ष आधीपासून आपण काम करतोय। माझं 15 वर्ष आलं आपण काम करतोय। मी सर्पमित्र म्हणून काम करायचो आणि त्या संगच मी गोरक्षक म्हणून पण काम करायचो आम्ही। तर ज्यावेळेस गोरक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळेस गोरक्षकांनी गाया पकडल्यानंतर गोशाळेत त्यांचे काही कंडिशन असते किंवा गोशाळा चालवणारे लोक कसे असतात ते बघितलं, त्यांचे त्रास बघितले। त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की गोशाळा तर असतातच, पण जसं स्ट्रेट डॉगवरती काम करतात तसं गायींवरती काम करणारे कोण लोक नाहीत की त्यांना जर रोडवरती काय दुखापत झाली किंवा अपघात झाला तर त्यांना सांभाळणारं कोण नाही। हे बघून आपण हे काम चालू केलं। आजारी असलेली, अपघात झालेली बेवारस जनावरं इथं आणली जातात, त्यांच्यावर उपचार केले जातात, त्यांना बरं केलं जातं। ही जे गाई बैल आहेत त्यातले 90% तर हे रोडवरचेच असतात। जे पुणे जिल्ह्याच्या लगत जे काय रोडवरती बेवारस ज्या गाई फिरतात मोकाट, त्याच जखमी गाई येतात। आणि आता काम जास्ती लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं आणि आपण ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने करतो त्यामुळे जे काही खेड्या भागातले जे शेतकरी आहेत की त्यांना डॉक्टर अवेलेबल होत नाही किंवा त्या डॉक्टरांची जास्ती सोय नाही, ते लोक पण आपल्याकडे आणून गाई सोडतात ट्रीटमेंटसाठी। रस्त्यावर दिसणारी ही बेवारस जनावरं गोशाळेत आणताना अनेकदा कलह देखील होतो। त्यावेळेस आपण रोडवर ज्यावेळेस गाई तिथं पकडायला जातो किंवा तिथनं ती आपण रेस्क्यू करायला जातो त्यावेळेस बऱ्यापैकी येतात आणि त्यामध्ये मग थोडासा संघर्ष होतो। काही म्हणतात घेऊन जा, काही म्हणतात नाही घेऊन जा, काही म्हणतात ट्रीटमेंट झाल्यानंतर परत द्या। तर ऑलमोस्ट आपलं काम असतं की एकदा जर गाई आपण तिथनं इकडे आणली तर आपण परत ती देत नाही। ती इव्हन आपण दुसऱ्या चांगल्या शेतकऱ्याला सांभाळ देतो, पण जो मालक असेल त्या मालकाला आपण परत देत नाही। पण आपण शक्यतो आल्यानंतर फॉर्म भरूनच घेतो, असं की लिहूनच घेतो त्याच्याकडे की परत देणार नाही। पण असं द्याच म्हणून असं कोणी आजपर्यंत हट्ट करायला आलं नाही आपल्याला। संबंधित जनावरांचे मालक ही जनावरं परत मागतात, परंतु बरी झालेली ही जनावरं त्यांना पुन्हा परत देण्याऐवजी जे शेतकरी त्यांचा चांगला सांभाळ करतील अशा शेतकऱ्यांना ही जनावरं दिली जातात। ज्या गाई भाकड आहेत, ज्या दूध देऊ शकत नाही किंवा जे बैल अवताला चालू शकत नाही किंवा पुढे जाऊन जे ब्रीडिंगच्या कामाचे नाहीत ते आपण आपल्याकडेच ठेवतो। आणि जे चांगले आहेत की ज्या गाई ब्रीडिंगला पुढे म्हणजे ब्रीडिंग होऊ शकते किंवा दूध देऊ शकतात किंवा एखादा बैल जर शेतीच्या कामाला चालू शकतो, असे गाई बैल आपण परत शेतकऱ्यांना सांभाळ देतो की जे गरजू शेतकरी की ज्यांना आवड आहे आणि ते मनापासून सांभाळणार आहेत अशांना सांभाळायला देतो आपण। आणि ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपण त्यांच्याकडनं तसं लिहून पण घेतो बॉन्डवरती 500च्या स्टॅम्पवरती की मी मरस्तवर सांभाळेल, नाही सांभाळणं झालं तर परत तुमच्याकडे आणून सोडून, पण त्याचं परस्पर विकणार नाही किंवा गैरप्रकार काय करणार नाही असं आपण लिहून घेतो। गोसेवा करणं हे खर्चिक काम असलं तरी खूप आनंद देणार आहे असं योगेश तुपे सांगतात। शिवाय बरी झालेली जनावरं शेतकऱ्यांना देताना त्यांच्याकडून पैसे घेतले जात नाहीत। आता खर्च तर बऱ्याच प्रमाणात होतो, पण त्यात आमचा 10 ते 15 जणांचा ग्रुप आहे। आमचे जे कॉलेजचे मित्र आहेत किंवा आमचे जे इथले गावातले स्थानिक मित्र आहेत माझे, आम्ही ते कॉन्ट्रीब्युशनमध्ये करतो आणि त्यात 1-2-3 असे लोक आहेत की ते आम्हाला त्या गोष्टीसाठी मदत करतात किंवा चाऱ्यासाठी म्हणा किंवा इमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी जर लेस मेजर ट्रीटमेंट असेल, पैसा जास्त लागत असेल तर ते लोक मदत करतात। 75% पैसे तर आपले स्वतःचेच खर्च होतात। योगेश तुपे करीत असलेल्या गोसेवेत आपण देखील सहभागी होऊ शकता। ज्यांना काही काम करून मदत करायची आहे ते गोशाळेत येऊन काम करू शकतात, तर ज्यांना आर्थिक मदत करायची आहे ते आर्थिक मदत करू शकतात। आता बऱ्यापैकी आता एवढ्या 2 वर्षात तर आपल्याला बरेचसे नवीन असे लोक आहेत की त्यांना ह्या कामामध्ये मदत करायची आहे किंवा हे काम करायचं आहे, पण आर्थिकदृष्ट्या ते म्हणजे फिजिकली करू शकत नाही, ते आर्थिकदृष्ट्या करतात। आपलं काम असंच आहे की हे काम हे एका एकट्या दुकट्या माणसाचं नाही किंवा एका गोशाळेचं नाही, हे काम सगळ्यांचं आहे। जे सगळ्यांनी मिळून जर त्याला काय हातभार लावला, जसं ज्याला जमन तसं, ज्याला आर्थिकदृष्ट्या यायचे तो आर्थिकदृष्ट्या येऊ शकतो, ज्याला फिजिकली यायचे तो फिजिकली येऊ शकतो। काही लोक चांगले सल्ले पण देऊन जातात, म्हणजे प्रत्येकाचं मत गरजेचं आहे। असं काही हे नाही की तुम्ही कसं यावं, तुम्ही इथं कसंही या, गोसेवा करायची आपल्याला, तुम्ही कसंही आलात तरी आपल्याला काही हरकत नाही। लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की ते त्यांच्या सवलतीनुसार म्हणजे ज्यांना जसं पाहिजे त्या अनुषंगाने ते जनावरांना ट्रीट करत असतात की तुम्ही कुठलाही घ्या, कुत्रं म्हणा, तुम्ही ते रखवालीसाठी असेल तर ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण तेच गाडी मागे येत असेल किंवा ते भुकलं तर ते त्याला दगड मारतात। म्हणजे कुत्रं तर सगळ्यांना पाळायचं आहे का, तर ते रखवालीसाठी चांगलं आहे, पण ते कोणचं ते माझं येते बाहेरचं समाजात जे रोडवरती फिरतं किंवा ज्याला कोण नाही त्याच्याबद्दल लोकांची मेंटॅलिटी वेगळीच आहे। आणि हे जे सगळं होत असतं ह्याच्यात माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की जसा आपल्याला जीव आहे, म्हणजे
आज जे काय समाज आहे त्याच आपलं जे जीवजंतू आहेत त्यामध्ये माणूस पण एक प्राणीच आहे. फक्त माणसाला थोडीशी जास्त अक्कल दिलेली आहे बाकीच्यांपेक्षा. त्यांनी ते बघून वागलं पाहिजे. जर तुम्हाला अक्कल दिली तर ते कोणत्या ह्याच्याशी कसं वागलं पाहिजे हे थोडं बघितलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जनावरांना ट्रीट केलं पाहिजे. किंवा गाईचं पण आम्ही बघतो की वसुबारस आली बैल पाळायला तर त्यांना गाय आवडते, पण तीच गाई तुम्ही इतर वेळेस दारात जाऊ दे ती पाण्याचे एक बादली पाण्याच्या आशेने गेली तरी ते हाकलून देतात. आणि तेच लोक 2-2, 3-3 बादल्या पाणी हे फक्त गाडी धुवायला वापरतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येक जनावराला पाण्याची गरज लागणार आहे. तर मी प्रत्येकाला एक सांगून तुम्ही कुठं काम करत असाल कसं काम करत असाल त्याच्याशी काही एक नाही. पण आत्ताच्या कंडिशनला आज मार्च चालू आहे, एप्रिल मे 2 महिने जायचे अजून, तर आपल्या घराबाहेर किमान एक बादली पाण्याचा टब किंवा एक बादली पाणी हे प्रत्येकाने आपल्या घराबाहेर, ऑफिस कुठे असतील ऑफिसच्या बाहेर, दुकान असतील तर दुकानाच्या बाहेर ठेवा, जेणेकरून मुक्या जनावरांचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. योगेश तुपे यांच्याशी 82 08 41 80 41 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रस्त्यावर वावरणाऱ्या बेवारस मुक्या जनावरांकडे लक्ष देणारी माणसं खूप कमी आहेत. अशा जगामध्ये या मुक्या जनावरांना हक्काचं स्थान देणारं आणि गोशाळेसारख्या अनेक विविध प्रकल्पातून समाजासाठी प्रेरणा म्हणून काम करणाऱ्या योगेश तुपेसारख्या माणसांची कहाणी समाजासाठी खरंच प्रेरणादायी आहे. योगेश तुपे यांच्या सांगण्यानुसार या मुक्या जनावरांकडून आपण अनेकदा अनेक गोष्टी घेत असतो, मात्र त्या परतफेड करण्यासाठी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किमान या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आसपास या मुक्या जनावरांना पाणी उपलब्ध करून दिलं तरी भरपूर आहे. हीच गोष्ट आणि हीच कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी फॉर द पीपल न्यूजचा हा छोटासा प्रयत्न. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.